राम राम मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तुम्हाला माझ्या चॅनलवर बऱ्यापैकी टी-पी डेजला काय काय काम होतं याबद्दल काय काय माहिती हवी असेल तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. जर तुम्ही टी-पी डेजला काम करत असाल किंवा हॉस्पिटलमध्ये टी-पी डेजला काय काय वर्कआउट होतं याबद्दलचे सर्व व्हिडिओ मी केले आहेत. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. आणि आज मी नवीनच टॉपिक घेऊन आली आहे, पोर्टल. आता पोर्टल म्हणजे काय आहे, ॲप्लिकेशन काय आहे? इन्शुरन्स कंपनीला पोर्टलद्वारे ॲडमिशन प्रोसेस पाठवावी लागते. किंवा काय होतं ना, इथून मागे म्हणजे मी 10 वर्षापासून हेल्थ इन्शुरन्स टी-पी डेस्कमध्ये काम करत आहे. तर सुरुवातीला मला असं वाटतं की मी मेलवरच काम केलं, म्हणजे बऱ्यापैकी मेलवरच काम केले. पण एक 5-6 वर्षापासून प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे किंवा टी-पी-एचे पोर्टल आलेले आहेत. त्यामध्ये काय होतं ना, आपण इन्शुरन्स कंपनीसोबत पटकन कनेक्ट होऊ शकतो. प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्यासाठी पटकन मदत होते आणि इझिली ते आपल्याला अप्रोच करतात. आपण त्यांना अप्रोच करू शकतो. मेलवर काय होतं ना, साईज कमी जास्त होऊ शकते. मेल आय डी आपल्याला माहिती नसतात किंवा त्याच्यामध्ये मेल कसा करायचा, स्कॅन कसं करायचं डॉक्युमेंट, हे छोट्या छोट्या गोष्टी टेक्निकली एरर येतात. त्याच्यामुळं आपल्याला मेलवर काम करायचं थोडंसं अवघड होऊन जातं. त्यासाठी तुम्हाला पोर्टलवर काम करावं लागतं. त्यामुळे पोर्टल शिकणं अतिशय गरजेचं आहे. आता पोर्टल कसं शिकायचं? कसं आहे ना, तुम्ही ज्यावेळेस इन्शुरन्स कंपनीसोबत टायअप करता, त्यावेळेस त्यांचा एक सेपरेट वेलकम मेल येतो. वेलकम मेलमध्ये लिंक असते. लिंक ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आय डी पासवर्ड नावाची गोष्ट असतात. युजर आय डी त्या लिंकमध्ये गेल्यावरती युजर आय डी पासवर्ड येतात. त्याच्यामध्ये ते तुम्ही टाकलं की तुम्हाला इझिली ते पोर्टल ओपन होतं. पोर्टल ओपन झाल्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स असतात. प्री ऑथ ॲडमिशन प्रोसेस, डिस्चार्ज प्रोसेस, क्लेम डॉक्युमेंट किंवा क्लेम सेटलमेंट. आता कसं होतं, तुम्हाला फक्त पाहिजे प्री ऑथ ॲडमिशन किंवा इनिशियल रिक्वेस्ट. प्रत्येक पोर्टलचं वेगवेगळं असतं. कसं होतं ना, ज्यावेळेस तुम्हाला वेलकम मेल येतो त्यावेळेस तुम्हाला त्याची PPTसुद्धा येते. तर ती PPT तुम्ही नक्की अभ्यासा. तुम्हाला खूप इझी जाईल आणि प्रत्येक कंपनी ही PPT पाठवते. त्याच्यामुळे कसं होतं ना, जे काही पोर्टलमध्ये रेड स्टार असतात तेवढेच तुम्हाला भरायचे. आणि आता तर ते ICD-10 पण त्यांनी चालू केलेलं आहे. तुम्हाला जेवढं सोपं वाटेल ना, तर तुम्ही तेवढं भरू शकता. आणि प्रत्येक वेळेस ॲडमिशन प्रोसेस करताना पोर्टलचाच वापर करा. कारण काय होतं, पटकन आपल्याला रिप्लाय येतो, स्टेटस समजतं, केस काय आहे, केस आत्ता इनिशियल अप्रूव्हल देते का क्वेरी आहे, जे काय आहे ते तुम्हाला पोर्टलद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलं जातं. तुम्ही ॲडमिशन प्रोसेस पाठवली, तुम्हाला त्याच्यामध्ये एक तर क्वेरी येते किंवा इनिशियल अप्रूव्हल येतं. त्याच्यानंतर तुम्ही 2-3 दिवस ब्रेक घेता. त्याच्यावरती तुम्हाला वर्कआउट करायचंच नसतं कारण पेशंट ॲडमिट आहे. पेशंट डिस्चार्जच्या वेळेस तुम्हाला परत अप्रोच करावा लागतो. त्याच्यामध्ये पुन्हा डिस्चार्ज प्रोसेस, पेशंट डिस्चार्ज किंवा इनिशियल अप्रूव्हल, इन्हान्समेंट असे शब्द पोर्टलमध्ये असतात. त्यामध्ये तुम्ही टिक करून जे काय डॉक्युमेंट आहे ते तुम्ही ॲड करावे लागतात. आता डॉक्युमेंट कोणते आहे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहू शकता. फायनल बिल, डिस्चार्ज समरी, लॅब रिपोर्ट, लॅबचे जे काही चार्जेस आहे त्याचं बिल असतं ते, मेडिकल बिल, डिस्चार्ज समरी, हे सगळे डॉक्युमेंट आहेत. कमी साईजमध्ये PDF तिकडे ॲड करणे आणि सबमिट करणे. कळलं? आता पेशंट डिस्चार्ज झालेलं आहे, घरी गेलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला हॉस्पिटलला पेमेंट हवं आहे. पेमेंट कसं रिकवर करायचं, कशी काय सेटलमेंट प्रोसेस आहे याचाही सेपरेट व्हिडिओ आहे. तरी पण मी तुम्हाला सांगते, क्लेम सबमिशनचा सुद्धा त्याच्यामध्ये क्लॉज असतो. क्लेम सबमिशन हे काही काही पोर्टलला आहे, काही काही पोर्टलला क्लेम सबमिशन हा टॉपिक नाही आहे. तुम्हाला बऱ्यापैकी कुरिअरच करावं लागतं. पण क्लेम सबमिशनचा जो पार्ट पोर्टलवर असेल तर खूप इझी जातं. पेमेंट लवकरात लवकर येतं. आपल्याला प्रत्येक केसचं स्टेटस कळतं, काय आहे, काय क्वेरी आहे. सेटलमेंटनंतर जर क्वेरी आली तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी वर्कआउट होतात. तिकडे प्रत्येक केसचं स्टेटस दाखवलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की केस आत्ता इन प्रोग्रेस आहे का, सेटल आहे का, प्रोसेस आहे. त्यामुळं क्लेम सबमिशन करताना बऱ्यापैकी तुम्हाला सगळेच डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. त्याच्यानंतर क्लेम सेटलमेंट प्रोसेस चालू होते. मग तुम्हाला पोर्टलवर काम करायचं असेल तर तुम्हाला पोर्टलची PPT शिकणं गरजेचं आहे. किंवा यूट्यूबवरही त्यांचे व्हिडिओ असतात, ते तुम्ही पाहू शकता. आणि खूप इझी आहे. जे काही स्टेप वाईज आहेत त्या स्टेप तुम्ही शिकू शकता. सुरुवातीला मलाही खूप अवघड गेलं, पण आता मी इझिली करून देते.
पटकन होतात. आता बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल टाटा AIG, FHPL, ICICI लोंबार्ड, HDFC आर्गो, आयचेक्स नावाचं मेडिसिसचं पोर्टल तर खूपच सुंदर आहे. त्यामध्ये तुम्ही ते इझिली काम करू शकता. स्टार हेल्थचं आहे. तुम्हाला सांगते बाकीचे तर मेलवरच कामं असतात. तो मेल IDचा ॲक्सेस तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला मेल IDचं सेव्ह करणंही गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही पोर्टलच्या PPTs आहेत त्या सेव्ह करा. लॉग इन ID, लिंक त्याचं सेपरेट पर्सनल एक फोल्डर बनवा व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला काय होतं प्रत्येक वेळेस अपग्रेड करावं लागतं ते. त्याच्यामुळे तुम्हाला इझी जाईल. आणि तुम्हाला मी सगळ्या गोष्टी पोर्टलच्या काय आहेत, त्या रिलेटेड PPT कशा पाहिजेत, ते डॉक्युमेंट कसे सेव्ह करायचे हे तुम्हाला मी सांगितलं आहे. तुम्ही पोर्टलवर काम करताना तुम्हाला इझिली जमून जातील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.